2025मध्ये वनरक्षक या पदासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती होणार आहे, ज्यामध्ये 12,000 प्लस काहीतरी पदे असणार आहेत. तर त्यासाठी ही एक्झाम म्हणजे वनरक्षक ही एक्झाम TCSद्वारे घेण्यात आली होती 2023ला. आत्तासुद्धा 2025ला TCS या कंपनीकडूनच घेतली जाणार आहे. तर वनरक्षक झालेले पेपर जे समाधान सरकार या सरांनी लिहिलेलं आहे, श्याम कट्टा प्रकाशनाची ही पुस्तक आहे. यामध्ये 2023मध्ये झालेले सगळ्या शिफ्टचे पेपर आणि अजून 2019मध्ये जे वनरक्षकचे ऑनलाईन पेपर झाले होते त्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे. तर यामध्ये कसं तर प्रॅक्टिससाठी ही पुस्तक चांगल्या पद्धतीची आहे. म्हणजे कोणते पेपर आले होते, कोणते प्रश्न आले होते वगैरे आपल्याला त्याचा अंदाज बांधता येईल. बघा, प्रत्येक शिफ्टचे एकदम म्हणजे पेपरच दिलेले आहे. किती मार्कासाठी या 2023ला पेपर होता, तर 60 मार्कासाठी म्हणजे 60 प्रश्न होतं आणि त्याला 120 मार्क असतील. म्हणजे एक प्रश्न 2 गुणासाठी. तर असं क्रमवाईज म्हणजे एक पेपर म्हणजे टायमिंग लावून आपल्याला तो पेपर सॉल्व करता येईल अशा पद्धतीनं दिलेला आहे. मराठी विभाग, त्यानंतर इंग्रजी विभाग आणि नंतर जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान आणि नंतर बुद्धिमत्ता. तर बघा, TCSद्वारे एक्झाम घेण्यात येतात. त्यामध्ये आपलं मॅथचे प्रश्न कमी असतात, तर रिजनिंगवर जास्त असतात, ज्यामध्ये संख्या निवडणे किंवा अल्फाबेट, आकृत्या वगैरे. तर TCS आणि त्या अभ्यासक्रममध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे गणित असा उल्लेख न करता फक्त बुद्धिमत्ता असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे जर ह्या एक्झाम्स करायच्या असेल तर बुद्धिमत्तेवर थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. आणि हे जे PYQ आहे त्या PYQचं म्हणजे अभ्यास विश्लेषण करून व्यवस्थित अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तर जर तुम्हाला ही पुस्तक हवी असेल तर तुम्ही म्हणजे ॲमेझॉनला उपलब्ध असेल किंवा इतर बुक स्टॉल वगैरे असतात, तिथं पण ही उपलब्ध असू शकते. तुम्ही तिथून मिळवू शकता. धन्यवाद.